जिल्ह्यातील चिकोत्रा नदी ही उपसाबंदीमुळे नेहमी चर्चेत असणारी नदी ठरली आहे. पावसाळा संपल्यानंतर अवघ्या महिन्याभरातच या नदीवर उपसाबंदी लागू होते आणि पुढे पूर्ण हंगामभर म्हणजेच पुढील पावसाळा सुरू होईपर्यंत हीच स्थिती कायम राहते. त्यामुळे चिकोत्रा नदीला उपसाबंदी जणू पाचवीलाच पुजल्यासारखीच आहे. आजरा तालुक्यात उगम पावलेली ही नदी कागल तालुक्यातून वाहत कर्नाटकात जाऊन वेदगंगेशी संगम पावते. या नदीवर उभारण्यात आलेल्या मध्यम प्रकल्पाची क्षमता सुमारे 1.5 TMC असून 2001 साली प्रथम पाणीसाठा करण्यात आला होता. नदीचे पात्र उथळ आणि लांबी कमी असल्याने पावसाळा संपताच पाणी झपाट्याने कमी होते. पूर्वी खरीप आणि रब्बी पिकांपुरती शेती मर्यादित होती. तंबाखू हे प्रमुख पीक असल्याने बारमाही पाणी लागणाऱ्या ऊसाला फारसा वाव नव्हता. मात्र कालांतराने सिंचनाच्या सोयी वाढल्या, पाईपलाईनचे जाळे विस्तारले आणि ऊस लागवड मोठ्या प्रमाणात वाढली. परिणामी पाण्याची मागणी वाढली आणि उपसाबंदी लागू करण्याची गरज निर्माण झाली. सध्या दरवर्षीप्रमाणे डिसेंबरपासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उपसाबंदी लागू राहते. त्यामुळे शेतकऱ्यांनीही आता या परिस्थितीशी जुळवून घेत पाण्याचा काटकसरीने वापर करण्यास सुरुवात केली आहे. लाईव्ह मराठीसाठी मुरगुडहून सर्जेराव भाट. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.